भूक लागली, जेवायला दे ना. बाळा मला खूप कंटाळा आला, तू हाताने घे ना जेवण. घेतो ना, गुड बॉय आहे ना तू. स्त्रियांना 50% आरक्षण भेटलं की त्या नोकरीला लागल्या, आणि नोकरीला लागल्या की स्त्री पुरुष समानतेची सगळी वाट लागून गेली. स्त्रिया आज पुरुषासमान काम करतायत. अगं मम्मी, आजकाल कुठं राहिली स्त्री पुरुष समानता? का नाही का समानता? स्त्री पुरुष समानतेचं एक उत्तम उदाहरण सांगतो. अगं जास्त कशाला, लांबचं नाही जवळच. अगं पीएमटीची बस असते ना, त्या पीएमटीच्या बसमध्ये जर पुरुषाच्या सीटवर एखादी महिला बसलेली असेल तर त्यांना कोणी काय बोलणार नाही. पण चुकून जर महिलेच्या सीटवर पुरुष बसला की त्याला असं बोलतात, उठा उठा पहिले, हे दिसत नाही का लेडीज सीट आहे? सांग ना मग, कुठे स्त्री पुरुष समानता? बरोबर आहे तुझं. कुठे समानता? आम्ही जॉबला जातो, जॉबवरनं घरी येतो, मनाला आनंद होतो, झाली एकदाशी सुट्टी. घरी आलं की स्वयंपाक बनवा, घर आवरा, परत दुसरी ड्युटी चालू. खरं तर बायच्या जातीची सुट्टी कधीच होत नाही. तू कामावून आला की मोबाईल बघत बसतो, डायरेक्ट जेवायलाच उठतोच. हा, कुठे स्त्री पुरुष समानता? ऑपरेशन सिंदूर मध्ये 2 महिलांनी फाईट दिली, तू त्यांचं स्टेटस पण ठेवलं होतंच. अरे हा, कुठे समानता? स्त्री एक अशी शक्ती आहे जिला समाजाच्या विरुद्ध जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं. या देशाची एक दोरी स्त्रियांच्या हातात आहे. म्हणूनच ह्या भारत देशात स्त्री आणि पुरुष समान आहे. अरे कुठं चाललंय? अरे कुठं गेला हा? अरे वा, स्त्री पुरुष समानतेचं गणित पहिला आपल्या घरातून सोडवायला हवं, तेव्हा समाज सुद्धा बदलेल.